मी पीएमटी मध्ये काम करतो. माझी अर्धी रोजी आहे ती. नक्की काय करता म्हणजे पीएमटी नक्की मी काय? पीएमटी मध्ये ना डिझेल मेकॅनिक आहे. अच्छा अच्छा हा. बरोबर. ओके अरे वा. आता मी ऑफिशियल थोडा सुट्टीवर आहे त्या मालिकेमुळे. पीएमटी जवळजवळ मी 20 ते 22 वर्ष राज्यनाट्य स्पर्धा केली आणि माझी पीएमटीची टीम जी आहे ना ती प्रचंड स्ट्रॉंग आहे. म्हणजे गेले कित्येक वर्ष आम्ही 5-6 जणच आहेत. म्हणजे एक राजेंद्र यादव आहे, विनोद जब्बूकर आहे म्हणा, मी आहे, तो आमचा एक भाऊ शेडगे होता, किशोर डामाले, दिलीप पांगरे, ही जी काय आमची टीम आहे. आमच्या लेडीज नाहीत आमच्याकडे, आम्हाला लेडीज बाहेरून घ्यावे लागतात. पण तुला सांगतो ना, आम्ही एवढं जेन्युनली काम करतो ना की पीएमटीचं नाटक आहे म्हटल्यावर लोक बघायला येतात. मी 2017ला नाटक बसवलं होतं धुवा नावाचं, ते दुसरं आलं, मला मिळालं, लेडीजला रौप्य पदक मिळालं आणि मग ते मी शेवटचं नाटक केलं राज्यनाट्य स्पर्धेला. काम नाही, मी फक्त दिग्दर्शन केलं. पण ते जे समाधान मिळतं ना ते जगात कुठे मिळतं. आणि शेवटी कसं आहे, पीएमटी माझी अर्धी भाकरी या एकंदरीत सगळा प्रवास जर पाहिला म्हणजे समजा असं वाटलं एखादं कोणतरी तुमच्यावर एखादं पुस्तक लिहायचं झालं, एखादा सिनेमा करायचं झाला किंवा नाटक करायचं झालं किंवा बायोपिक झालं तर त्याच्यात काय टायटल दिलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? माणूस म्हणून जगा. वा वा. कारण मला आहे ना, हे माझं स्टेटस आहे. म्हणजे जी मला ओळखतात ना की जग्ग्याला, फार कमी लोक आहेत की मला जग्ग्या म्हणणारे. त्यांना मग जग्गूदादा म्हणणारे बरेच जण आहेत. हे फील्ड आहे ना आपलं जनरली फील्ड थोडंसं निष्ठुर फील्ड आहे. आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो. म्हणजे संदीप मला जेव्हा काम देईल तेव्हा माझं घर चालणार आहे. मी स्वतः काही करू शकत नाही. जर तुला स्वतः काही निर्माण करायचं असेल तर ते तुला प्रयत्न करावे लागतात, तुझ्या खिशातले पैसे टाकावे लागतात आणि तुला स्वतःला काम करावं लागतं की नाही मला खाज आहे ना मी करतो. पण तू जेव्हा माणूस हा जो विषय निघतो ना, मग मित्र आले, त्यांना हेल्प आली, त्याला मदत आली, सगळं चाललं. मग शेवटी तुमची माणुसकी टिकली पाहिजे. म्हणजे मला तर कधी कधी वाटतं ना संदीप, दाखल्यावरची आहे ना जात जावी तिथं माणूस म्हणून यावी. तुझंही रक्त लाल आहे, माझंही रक्त लाल आहे ना, तूही तो श्वास घेतोस, मी तो श्वास घेतो, तूही त्याच जगात वावरतोय, मीही त्याच जगात वावरतो. आदिवासी लोक तिकडे प्राण्यांना मारून खातात, आपण इथं साधं व्हेज खातो. जगणं सेम येणार आहे. पण या लोभापायी माणूस तुटतोय. आता कधी कधी होता ना की साला ऍक्सिडेंट झालाय आणि लोक बघत पण नाहीत, कशाला पडामध्ये यार, मध्ये पोलीस केस होईल, हे होईल, ते होईल, तर तेही बंद झालं. तरी पण लोक जात नाहीत. अरे तुम्हाला तर जाता येतं भरपूर अनुभव मुंबईत. प्रचंड प्रचंड प्रचंड. पण काय होतं ना, तुम्हाला एक माणूस म्हणून तुमच्याकडे मन आहे, भावना आहेत, तुम्हाला रडू येतं, तुम्हाला हसू येतं, तर तुम्हाला जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल ना तेवढी तुम्ही नक्कीच मदत करा. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही तुमचं जेवढं तुमचं द्या. तुम्हाला जर 1000 रुपये मिळत असेल तर तुम्हाला 1 रुपया द्यायला काही फरक पडत नाही. नक्की नक्की. पण तुम्ही 2000 रुपये कमवताय आणि 1 रुपया पण त्याच्याकडे हिसकावून घेताय, बरोबर, ते चुकीचं. नक्की नक्की. म्हणजे खरं तर म्हणजे पडद्यापेक्षा मागचा जो माणूस आहे चांगला, जो तो आज खरं तर आम्हाला पाहायला मिळालाय. जो नेहमीच इन्स्पेक्टर, गुंड या कोणतरी पाटील, मावाली असं दिसतो, पण त्याच्या मागचा जो खरा माणूस आहे तो आज खरं तर म्हणजे मलाही पाहायला मिळाला. कारण आपण आज खरं तर एवढं कधी बोललो नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आता मध्ये आपण लक्ष्मी निवासच्या सिरियल भेटलो होतो, त्याचं मी काम नंदमलला केलं होतं, महाएपिसोडचं, तेव्हा भेट झाली. आपण इथे 10 मिनिटं बोललो, जास्त काही कधीच हा विषय आला नाही. पण खूप छान वाटलं दादा तुमच्याशी गप्पा मारून आणि आमच्या प्रेक्षकांनाही तुमच्या विविध छटा, एक चांगला माणूस, साधा माणूस, खरा जो काय आहे, माणसाने साधच राहणं गरजेचं आहे रे. कारण काय आहे ना, मी ते निळूभाऊ फार साधे राहायचे, तळवलकर फार साधे राहायचे, म्हणजे झब्बा पायजमा वगैरे वगैरे राहायचे. प्रकाश इनामदार घे, इव्हन कुलदीप पवार तर कफनी घालायचे. म्हणजे मी म्हणतात ना, मी आता आमचे काही मराठी सिरियल मधले कलाकार एक सिरियल केली की त्यांना असं वाटतं की अरे जग जिंकलं. ऐसा नाही आहे भाई. एक सिरियल से कुछ नाही होता. मी खूप लोकांना सांगतो, एक सिरियल म्हणजे तुम्ही गगनाला हात टेकले असं नाही होत. प्रत्येक मालिकेनंतर, प्रत्येक फिल्म नंतर तुमचा स्ट्रगल दुप्पट सुरू होतो. वाहवत जाऊ नका. आता काय झालं माहितीये का, मालिका केली, जरा फेमस झाला, सेलिब्रिटी. सेलिब्रिटी नाही रे तुम्ही. सेलिब्रिटी कोण? अशोक सराफ. बरोबर. सेलिब्रिटी कोण? दादा कोंडके. सेलिब्रिटी कोण? निळूभाऊ. मी अनुभवलं रे.
गाडीमध्ये नगरला प्रयोग असताना गाडीला असा वेढा होता. हा. तेव्हा हे काही नव्हतं रे मोबाईल वगैरे. हम्म. आम्हाला भाऊंना बघायचं. बरोबर. विचार कर, प्रत्येक मराठी कलाकाराला असं म्हणणं आहे की सेलिब्रिटी म्हणून वावरू नका. हा, तुमच्यावर येतात माणसं, फोटो काढतात, निघून जातात, ते तेवढं क्षणिक ठीक आहे. आपल्याला 4 लोक ओळखतात म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी नव्हे. हो. सेलिब्रिटी कोण? हिंदीमध्ये तुला दाखवतो, सलमान खान गेलं की ऑरा येतो एक, हो. त्याच्याबरोबर शाहरुख खान ऑरा येतो एक. अरे हाय काय, कोण आहे, कोण आलं, गर्दी येते. हा. इथं तुम्ही असे रस्त्याने गेलात ना तरी कोणी अरे अच्छा ओके ठीक आहे, तो काय नाटकामध्ये होता, एवढंच होतं रे. रिस्पेक्ट असतो बरोबर आहे. प्रत्येक मराठी ऑडियन्सला, मराठी कलाकाराचा रिस्पेक्ट आहेच 100% आहे. पण सेलिब्रिटी नाही. जरा वयस्कर होतेत ना रे, 20, 30, 70ला गेल्याने मग तो असा बसलेला असतो. काय काका बरं आहे ना, ओके काय चालेल निवांत, असंच होतं रे. बरोबर. शेवटी तुमची ती फेज चुकत नाही ना. आणि ती फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच असं नाही. माणूस म्हणून काम करा, माणूस म्हणून जगा छानपैकी. नक्की नक्की. माझं ते ब्रीद वाक्य आहे.